भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसनं पुन्हा एकदा काबीज केली आहे, कारण 90 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत काँग्रेस 47 जागांसह अव्वल पक्ष ठरला आहे। विशेष म्हणजे भाजपने भिवंडी महापालिका खेचण्यासाठी विशेष जोर लावला होता। भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती, पण भाजपला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलं। इथे शिवसेनेला 12 जागांवर यश मिळालंय, समाजवादी पक्ष 2 जागांवर आटोपलेला आहे, तर 10 अपक्ष सुद्धा निवडून आलेले आहेत। या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत मिळालेलं आहे। आपल्याबरोबर काँग्रेसचे या ठिकाणचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, काय सांगाल? देखिए, मैं सबसे पहले अल्लाह ताला का शुक्र अदा करता हूँ, उसके बाद पूरी भिवंडी की आवाम का शुक्रिया अदा करता हूँ। जो भिवंडी की आवाम ने हमारे ऊपर कांग्रेस पार्टी पे भरोसा किया, उसके लिए मैं सबसे पहले अशोक चौहान साहब, मुजफ्फर हुसैन साहब, संतोष शेट्टी साहब, खतीब साहब, जितने में हमारे ऑब्जर्वर प्रभारी थे, उनका शुक्रिया अदा करता हूँ, जिन्होंने हमारे ऊपर भरोसा किया टिकट देने में। और जनता ने दिखा दिया कि इस शहर के अंदर भिवंडी महानगर पालिका जो आज इतने कर्जे में डूबी हुई है, जो रोड, रास्ते, पानी, साफ सफाई को लेके बहुत परेशान थी, उनको भरोसा हो गया कांग्रेस पार्टी ही ये जो ऐसी पार्टी है जो हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सबको ले चल सकती है और आवाम का काम कर सकती है और शहर का विकास कर सकती है। खूप मोठं आव्हान होतं। भाजपचे स्वतः सीएम या ठिकाणी आले होते, शिवसेना देखील मोठ्या प्रमाणात उतरली होती। या सगळ्या दोन पक्षांच्या समोर तुम्हाला केवढं आव्हान होतं? बघा, पहिल्यांदा मी राहुल गांधी, अशोक चव्हाण, आमची जिल्हा अध्यक्ष सोहेब गुड्डूने घेतलेला जे श्रम आहे, हे सर्व धर्म समभाव मानणारे पार्टी हे साबित करून दिलं महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्राला काँग्रेसशिवाय पर्याय नाही। हे जे बीजेपी गुंडागर्दी पैशाच्या बळावर सत्ता आणला असेल भिवंडीमध्ये, हे मुस्लिम समाज, हिंदू समाज, सर्व लोक पैशाला त्याचे पीक घातलं नाही कोणी। आज काँग्रेसचे विजय, काँग्रेसचे सर्वांची, इथल्या कार्यकर्त्यांची मेहनत, जिल्हाध्यक्ष मेहनतमध्ये आज हे सत्ता आम्ही साबित केलेले आहेत। भिवंडी महापालिका खर्चा बाजारमध्ये थकलेले आहेत पूर्ण। आता आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून भिवंडी एक सुंदर शहर नहीं महाराष्ट्रामध्ये एकमेव शहर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार। आपका ये जो विजय है, कब विजय यात्रा निकालोगे? कौन आएगा? बड़े नेता किसी से बात हो गई है कोई? देखिए, विजय यात्रा मैं समझता हूँ यहाँ की आवाम की जीत है, पब्लिक की जीत है। जिस दिन पब्लिक निकाले, पब्लिक ही हमारी सब कुछ है, वही हमारे सबसे बड़े लीडर है। कोई बड़े नेता आएंगे? बड़े नेता हम दावतनामा देंगे, जो खुशी से आना चाहे वो आ सकता है। अशोक चौहान साहब को हम बुलाएंगे, लेकिन यहाँ की जो सबसे बड़ी चीज मैं आपको कहा, यहाँ की पब्लिक ही हमारी बड़ी नेता है। पब्लिक को लेकर हम इंशाल्लाह जुलूस निकालेंगे। बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेऊया। बघत रहा एबीपी माझा।